केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ गायक पंकज उदास यांना सुद्धा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। दिग्दर्शक शेखर कपूर यांना देखील पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे। अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। केंद्र सरकारकडून या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार, त्याचबरोबर ज्येष्ठ गायक पंकज उदास यांना सुद्धा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। केंद्र सरकारने काही वेळापूर्वीच याची घोषणा केलेली आहे। गायक अरिजित सिंगला सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सुद्धा पद्मश्री देऊन गौरव करण्यात येतोय। ज्येष्ठ पत्रकार ए सूर्यप्रकाश यांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी या पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते। कोणाकोणाला हे पुरस्कार मिळालेत पहा। डॉक्टर विलास डांगरे होमिओपॅथी चिकित्सक यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। पर्यावरण आणि वनसंवर्धन क्षेत्रामध्ये काम करणारे चैत्राम पवार यांनाही पद्म पुरस्कार मिळालेला आहे। मारुती चितमपल्ली साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम करणारे चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। केंद्र सरकारकडून या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पुरस्कार, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मनोहर जोशी यांना सुद्धा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सगळी जी महत्त्वाची नावं आहेत ती नावं सध्या आपण पडद्यावर पाहत आहात। यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। गायक अरिजित सिंग हा सध्या तरुणाईमध्ये क्रेज असलेला आणि चित्रपट संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अरिजित सिंगचा सुद्धा गौरव केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन केलेला आहे। खूप खूप आनंद आहे सर। एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता। आनंद आहे। काय काय आठवतंय पुरस्कार मिळाल्यानंतर? काय काय सेवा आपण केली आणि काय काय त्याचे फळ मिळतात असं वाटतं? सर्व जंगलातले दिवस आठवतात। अजूनही मला सर्व एकूण एक आठवत आहे। मी मराठीला नवीन 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत। ते 1,00,000 शब्द मला आठवत आहेत, फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत। काय काम सुरू आहे सध्या काय करताय? सध्या मी ते कोशाचंच काम करतोय। हे जे मराठीला 1,00,000 नवीन शब्द आहेत, डायरीमधून शोधून काढून एकत्रित हे करून ते प्रसिद्ध करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।